या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रीतम त्याच्या मैत्रिणीसोबत फोनवर बोलत असतो आणि तो तिला सांगत असतो की प्लीज मला तुझी गरज आहे, मला मदत कर, उद्या मला भेटण्यासाठी ये आणि मग त्यानंतर मी तुझ्याकडे काही मागणार नाही. पण त्याचं हे सगळं बोलणं प्रिया ऐकते आणि तिचा गैरसमज होतो. तिला असं वाटतं की प्रीतम कोणत्या तरी मुलीच्या पाठीमागे लागले आहेत आणि ते मला फसवत आहेत. त्यातच तिला गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं ते सुद्धा आठवतं. त्यामुळे ती खूपच घाबरते. प्रीतम मात्र आदित्यसाठी त्या मुलीसोबत बोलत असतो. दुसरीकडे पारू अहिल्याने दिलेले कानातले घालून सावित्रीकडे जाते आणि तिला आनंदाने ते कानातले दाखवू लागते. ती म्हणत असते की सावित्री आत्या, मी खरंच खूप खुश आहे, कारण पुन्हा हे कानातले माझ्याकडेच आले. आणि ते ऐकून सावित्रीसुद्धा म्हणते, हो पारू, आणि तुला माहिती आहे का, आदित्य सरांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणून हे कानातले फिरून पुन्हा तुझ्याकडेच आले. आता यांना तुझ्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही. आणि ते ऐकून पारू तर लाजून खाली मान घालते. तितक्यात तो गणी त्या ठिकाणी येतो. तो पारूकडे पैसे मागत असतो, पण पारू त्याला म्हणत असते की आता कशासाठी हवे आहेत तुला पैसे. तर तो सांगतो की मला माझ्या मित्रांसोबत पाणीपुरी खायला जायचे. पण पारू त्याच्यावर ओरडत्याने म्हणते की तू दररोज बाहेर काही ना काही खात असतो, कधीतरी घरातलं अन्न देखील खात जा. पण गणी नकार देतो आणि तिच्याशी वाद घालत बसतो. तो म्हणत असतो की तायडे, जर तू पैसे देणार नसशील ना, तर मग मी आदित्य सरांकडे जातो आणि त्यांच्याकडून पैसे घेतो. आणि हे ऐकून पारू घाबरून विचारते की तू त्यांच्याकडे का जातोय. तर गणी म्हणत असतो की आता बहिणीने मदत नाही केली म्हटल्यावर मला माझ्या मित्राकडे जावं लागेल ना. आणि ते ऐकून पारू त्याच्यावर ओरडते आणि त्याला गप्प बसायला सांगते. तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येते आणि नेमकं ती पारूच्या कानातलं पाहते. आणि मग ती पारूवर खूपच चिडते. ती पारूला विचारत असते की तू परत हे कानातलं चोरलंस का, तुझी हिंमत कशी झाली ग असं वागायची. मगाशीच मी हे कानातलं हॉलमध्ये टेबलवर ठेवलं होतं आणि तू परत तेथून घेऊन आलीस. तुला काहीच कसं वाटत नाही ग, खरंच एक नंबरची चोरटी आहेस तू. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून गणी चिडून म्हणतो की दामिनी मॅडम, उगाच माझ्या तायडीला वाटेल ते बोलू नका. आणि हे कानातले ना तिचेच आहेत, तिला आदित्य सरांनी दिले होते आणि तुम्ही ते तिच्याकडून काढून घेतले. मग आता तुम्हीच सांगा, चोर कोण, आम्ही की तुम्ही. आणि त्या गणीचं असं बोलणं ऐकून पारू त्याला म्हणते की गणी, तू उगाच काहीतरी बोलू नको. तर दामिनी म्हणते की तू आत्ताशी केवढूसा आहे तरी एवढं बोलतोय, मोठा झाल्यावर तर आमच्या डोक्यावरच बसशील. आता मी तुला काही सोडणार नाही. आणि ती जोरात त्याचा कान पिरगळते. पण त्यामुळे पारू चिडते आणि दामिनीला बाजूला ढकलून म्हणते की दामिनी मॅडम, तुम्ही गणीच्या वाटेला जाऊ नका. तुम्ही आत्तापर्यंत माझ्याशी वाईट वागत होता तेव्हा मी काही बोलले नाही, सगळं काही सहन केलं. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आमच्याशी वाटेल तसं वागाल, वाटेल ते कराल. जर तुम्ही गणीवर हात उगारला ना तर याद राखा. आणि पारूचं असं बोलणं ऐकून दामिनी म्हणते की आता मला बघायचंच आहे की तू काय करतेस ते. आणि ती गणीवर हात उगारायला जाते, पण पारू तिचा हात पकडते आणि तिला बाजूला ढकलून देते. ती मोठ्यानेच दामिनीवर ओरडते आणि म्हणते की तुम्ही आमच्या मालकीनबाई आहात, म्हणून आमच्याशी वाटेल तसं वागायचं नाही. आत्तापर्यंत सहन केलं, पण यापुढे सहन करणार नाही. आणि मगाशी तुम्ही मला विचारत होता ना की तुझ्याकडे या कानातल्यांची पावती आहे का. आता मी तुम्हाला विचारते की तुमच्याकडे या कानातल्यांची पावती आहे का. असेल तर घेऊन या आणि हे कानातले घेऊन जा. कारण कसं आहे ना, हे कानातले मला माझ्या देवी आईंनी भेट म्हणून दिले आहेत. आणि जर तुमच्यात हिंमत असेल ना तर त्यांच्याकडे जा आणि तक्रार करा. आणि पारूचं असं बोलणं ऐकून दामिनी तर खरंच घाबरते आणि खाली मान घालते. तर पारू म्हणत असते की दामिनी मॅडम, यापुढे जर तुम्ही आमच्या वाटेला गेलात ना तर याद राखा. पारूचं असं बोलणं ऐकून शेवटी दामिनी म्हणते की माझ्याकडे सुद्धा सेम असेच कानातले होते, म्हणून मला वाटलं की ते तेच आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. तर सावित्री हसतच पारूला म्हणत असते की वा पारू, तुझं हे रूप तर मी पहिल्यांदाच बघतेय. बरं झालं तू त्यांना चांगलीच अद्दल घडवली. तर गणी म्हणत असतो की हो ना तायडे. आणि मग तो पुन्हा तिच्याकडे पैसे मागतो, पण पारू त्याच्यावर ओरडते, त्यामुळे तो तेथून निघून जातो. दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत पारूचाच विचार करत बसलेला असतो आणि तितक्यात ती त्या ठिकाणी येते. तिने ते कानातले देखील सोबत आणलेले असतात आणि ती नाटक करत आदित्यला म्हणू लागते की आदित्य सर, तुम्हाला तुमचे हे कानातले परत हवे होते ना, मग बघा मी घेऊन आली आहे. ते पाहून आदित्य म्हणतो की माझे कानातले म्हणजे आता काही मी हे कानातले घालणार आहे का. अगं मी ते तुला गिफ्ट म्हणून दिले होते.
आणि खरंच प्रेमाने दिले होते. मी फक्त तुला विचारत होतो की तुला ते कानातले आवडले आहेत की नाही. मी काय तुझ्यावर चिडून बोललो नाही मगाशी. आणि ते ऐकून पारू विचारते की खरंच तुम्ही मला हे कानातले प्रेमाने आणि आनंदाने दिलेत ना. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की हो पारू. आणि त्यामुळे पारू खूपच खुश होते आणि आदित्यच्या समोरच ते कानातले घालते. तर आदित्य हसतच मनाशी म्हणत असतो की हिचा रुसवा गेलेला दिसतोय. आता मी पुन्हा त्या मुलीचा विषय काढतो आणि हिची विकेट पाडतो. आणि मग तो हसतच पारूला म्हणू लागतो की पारू सॉरी हां, तुला असं वाटेल की मी पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलतोय. अगं पण माझ्या डोक्यातून ना त्या मुलीचा विचार जातच नाही आहे. म्हणजे मला ना कशाचंच भान नाही आहे. सतत तिचा चेहरा नजरेसमोर दिसतोय. मला ना झोप लागते ना तहान भूक लागते. खरंच माझं ना तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि उद्या तर आम्ही दोघे भेटणार सुद्धा आहोत. आदित्याचं असं बोलणं ऐकून पारू तर खूप चिडते. तर आदित्य मुद्दाम म्हणत असतो की पारू मला असं वाटतं की तू सुद्धा उद्या माझ्यासोबत यावं त्या मुलीला भेटण्यासाठी. कारण तसंही आईने माझ्यासाठी मुलगी शोधण्याची जबाबदारी तुझ्यावरच दिली आहे ना. मग तू देखील तिला एकदा भेटून घे. पण ते ऐकून ती पारू मोठ्याने ओरडूनच म्हणते की आदित्य सर, तुम्ही एवढा मोठा बिझनेस सांभाळता, मग तुम्हाला साधा एक निर्णय घेता येत नाही का? कशाला मी सतत तुम्हाला तुमच्यासोबत हवी असते. आणि ती रागातच तेथून निघून जाते. आदित्य मात्र हसत असतो आणि म्हणत असतो की पारू चिडली म्हणजे नक्कीच तिचं माझ्यावर प्रेम आहे. आणि मग तो लगेच ही गोष्ट प्रीतमला सांगण्यासाठी त्याला फोन करतो. प्रीतमला विचारत असतो की तू तुझ्या मैत्रिणीला विचारलंस ना, ती उद्या येणार आहे ना. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की हो दादा, काळजी करू नको, ठरल्याप्रमाणे ती उद्या येईल. पण तू सुद्धा तुझ्या त्या प्रियसीला मला भेटव. ते ऐकून आदित्य लगेच फोन कट करतो. दुसरीकडे ती पारू रडतच बाहेर बसलेली असते आणि म्हणत असते की आदित्य सर माझ्याशी असं का वागतात ते. त्यांना खरंच माहीत नाही आहे का की ते डोळे माझेच आहेत. आणि ती मुलगी नेमकी कोण आहे जी आदित्य सरांना फसवण्याचा प्रयत्न करते. ती जर त्या अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडमसारखी असेल ना, तर यावेळी ती किर्लोस्करांचं घर उद्ध्वस्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि मला तर असं गप्प राहून चालणारच नाही. काही झालं तरी मला उद्या आदित्य सरांसोबत जाऊन बघावंच लागेल की ती मुलगी नेमकी कोण आहे ते. आणि मग ती रडतच तिच्या घरी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पारू आदित्यच्या खोलीत जाते. पण आदित्य त्या ठिकाणी नसतो. आणि मग तिला आदित्यचं बोलणं आठवतं आणि तिच्या लक्षात येतं की तो नक्कीच त्या मुलीला भेटण्यासाठी गेला असेल. त्यामुळे ती लगेच बाहेर येते. बाहेर तिला प्रीतम भेटतो. ती त्याला आदित्यबद्दल विचारते. तर प्रीतम तिला आदित्यच्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणू लागतो की पारू, तुला माहिती आहे का, दादा प्रेमात पडलाय. आणि ते ऐकून पारूचा चेहराच पडतो. तर प्रीतम म्हणत असतो की तो अगं खरंच प्रेमामध्ये वेडा झालाय आणि आज तो त्याच मुलीला भेटण्यासाठी गेलाय. पण ती नेमकी कोण आहे ना, तेच मला माहीत नाही. तुला काही माहिती आहे का? तर पारू रागातच म्हणते की दुसरी कोण असणार, ती डोळ्यांवालीच असेल. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की हो यार, तीच मुलगी असेल. फायनली दादाला त्याचं खरं प्रेम मिळालं. आणि हे ऐकून पारू म्हणते की कशाचं खरं प्रेम? तुम्हाला माहिती आहे का ती मुलगी खरं बोलते आहे का खोटं? आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अगं असं कसं होईल? दादाला फसवणं काय एवढं सोपं नाही आहे. त्याने नक्कीच ओळखलं असणार की ते डोळे त्याच मुलीचे आहे, म्हणून तर तो एवढा प्रेमात पडलाय ना. आणि हे ऐकून पारू तर गप्पच बसते. आणि मग प्रीतम लगेच त्याच्या कामासाठी जातो. तर पारू इकडे खूप चिडलेली असते. आदित्य सर मला सोडून कसे काय जाऊ शकतात याचाच ती विचार करत असते. दुसरीकडे प्रीतम त्या मुलीसोबतच बोलत असतो आणि तिला सांगत असतो की तू आता लवकरात लवकर भेटण्यासाठी ये. मी तुझ्यासाठी काही ड्रेससुद्धा घेऊन ठेवलेत. आणि पुन्हा एकदा त्याचं बोलणं प्रिया ऐकते आणि तिचा गैरसमज होतो. ती मनाशी म्हणत असते की प्रीतम, तुम्ही का वागलात असं माझ्याशी? अहो तुमचं तर माझ्यावर प्रेम होतं ना, तुम्ही माझी फसवणूक का केली? पण काही झालं ना तरी मी माझा संसार मोडू देणार नाही. आणि मग तीसुद्धा प्रीतम नेमका कोणाला भेटायला जातो हे बघायचं ठरवते. दुसरीकडे ती पारू खूपच चिडलेली असते. आदित्य सर त्या मुलीला कसे काय भेटायला जाऊ शकतात? त्यांच्या मनात माझा विचार का येत नाही हे ती बोलत असते. आणि मग त्यानंतर ती सरळ आदित्यलाच फोन करायचं ठरवते. इकडे प्रीतम त्याच्या त्या मैत्रिणीला भेटण्यासाठी चाललेला असतो. तर प्रिया देखील त्याचा पाठलाग करत असते. प्रीतमचं आपल्यावर प्रेम असून देखील तो आपल्याला फसवत आहे ही गोष्टच तिला सहन होत नाही. इकडे पारू आदित्यला कॉल करते आणि विचारू लागते की कुठे आहात तुम्ही? तर आदित्य मुद्दाम सांगत असतो की अगं मी माझ्या त्या प्रेयसीला भेटण्यासाठी आलोय. तर पारू विचारत असते की तुम्ही मला सुद्धा सोबत घेऊन जाणार होता ना, मग काय झालं?
तर आदित्य म्हणत असतो की अगं तसं नाही, पण ती मला म्हणाली की यावेळी फक्त आपण दोघे भेटूयात, त्यामुळे मग मी तुला काही सांगितलं नाही. पण पारू चिडून म्हणते की आदित्य सर, मला आत्ताच्या आत्ता त्या मुलीला भेटायचं आहे. आणि ते ऐकून आदित्य हसतच म्हणतो की ठीक आहे, मी तुला ॲड्रेस पाठवतो, तू त्या ठिकाणी ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू लांबूनच तिला बघ, नाहीतर मग ती उगाच माझ्यावर चिडेल. आणि त्यावर पारू हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य एका रेस्टॉरंटमध्ये पारूचीच वाट पाहत असतो आणि तितक्यात एक दुसरी मुलगी त्या ठिकाणी येते, जी प्रीतमची मैत्रीण असते. आणि मग आदित्य मुद्दाम पारूला जळवण्यासाठी तिला मिठी वगैरे मारतो. तर पारू हे सगळं पाहून खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.